बघू आता. विचार करून सांगा. बैठ गए ना, ठीक आहे, धन्यवाद आपका. सगळ्या बाजूने मिरची छान खरपूस भाजलं गेलेलं आहे कास्ट आयरनच्या पॅन मध्ये. फिर भी अभी कॉलेज बंक करना थोड़ा सा कम हुआ है इसका. आणि एक पाण्याने भरलेली बकेट पण आणलेली आहे मी 40 रुपयाला. किती सुंदर पणते आहेत. स्वतःच्या हाताने तुळशीचं रोप लावलेलं आहे मी. आता लगेचच दादू गाडी घेऊन चाललेला आहे. तेलातील दूध आहे म्हशीचं आणि या पातेल्यातील दूध आहे देशी गाईचं. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात पुन्हा एकदा आमच्या सुंदर आणि मोकळ्या टेरेसवरून होत आहे. तर दादूच्या डब्यापुरता मी स्वयंपाक करून आलेली आहे आणि दादूचा डबा पण पॅक केलेला आहे. मला उशीर झाला की टेरेसवरती नको वाटतं यायला, खूप कडक ऊन लागतं, म्हणून मी लवकर आलेली आहे. आणि आता अगोदर सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून कडक ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. बरं वाटत आहे. सगळीकडून ना निळसर आकाश दिसत आहे. आजी आलेल्या आहेत माझ्या अगोदर आणि त्या वॉकिंग पण करत आहेत. आता मी सुद्धा व्यायाम करायला सुरुवात करते. पावणे 9 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझा सगळा व्यायाम झालेला आहे आणि खूप कडक ऊन लागत आहे. आता घरी जाते, स्वयंपाक करायचा आहे अजून. आजी पण चाललेल्या आहेत घरी. मना उठला की नाही बाळा? मना उठलेला आहे. वेर आर यू बेबी? कुठं आहेत सदस्य आमच्या घरातील? कोई नाही दिख रहा है. अरे कोणच नाहीये. फोंडेजी तर वॉकिंगला गेले असतील. बाकी म्हणा आत्ता 9 वाजता जेवण करत आहे. दादूच्या डब्यासाठी केलेली फ्लावरची भाजी आणि चपाती, कारण मनाला लवकर जायचं आहे कॉलेजला. हा ना. आत्ता कुठे गेलेला तू? ओमला सोडवला गेले ना बस स्टॉपला. ठीक आहे, इसीलिए तो मैं ढूंढ रही थी कहाँ गया पुत्र. आणि आता मी उरलेलं स्वयंपाक करते. आता मिरचू करत आहे मी. मिरचू असं हे मोठं मिरचू होतं तर मी याला मधून चिरलेलं आहे आणि याच्यामध्ये खोबरं, लसूण, जिरं, थोडेसे तीळ, शेंगदाणे याचं वाटण केलेलं आहे. आता हळद मीठ घालून या मिरचूमध्ये भरते मसाला आणि फोडणीला घालते या पॅनमध्ये. हा कास्ट आयरनचा पॅन आहे. पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घातलेलं आहे आणि आता तेलामध्ये जिरं घालत आहे फोडणीला. मिरचूला फक्त जिरंच घालायचं असतं, मोहरी नाही. चला, मिरचू खायला खूप टेस्टी लागतं मिरचू. मी नेहमी करत असते. मिरचूच्या मसाल्यामध्ये लसूण जास्त घालायचं, जरा लसूण भाजून, तीळ, खरपूस भाजलेले शेंगदाणे, खोबरं घालायचं. छान खमंग मिरचू तयार होतं. फक्त 5-6 मिनिटामध्ये मिरचू तयार होत असतं. फक्त अधूनमधून याला परतायचं असतं आणि झाकायचं 2-2 मिनिटाच्या अंतरावरती. चला आता झाकण ठेवते. 2 मिनिटानंतर झाकण उघडायचं आणि चांगलं मिरचू परतायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं. असं 2-3 वेळा करायचं. छान खरपूस खमंग मिरचू तयार होतं. 5-6 मिनिटे झालेले आहेत. आता मिरचूला पाहूयात. मी 2 वेळेस झाकण उघडून मिरचूला परतलेलं, खालीवर केलेलं, म्हणजे सगळ्या बाजूने मिरचू चांगलं शेकलं जातं. हे बघा, छान खमंग वास सुटलेला आहे आणि सगळ्या बाजूने मिरचू छान खरपूस भाजलं गेलेलं आहे. बघा, टेक्स्चर पाहू शकतो तुम्ही. खूप सुंदर दिसत आहे मिरचू आणि खायलाही तेवढंच स्वादिष्ट लागतं. आत्ता फोंडेजी देवपूजा करत आहेत. हा घे नैवेद्य. स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यम समर्पयामी. पूजा झाल्यानंतर मी आता फोंडेजीला जेवण देत आहे. मस्त मस्त मिरचू आणि आता शापूची भाजी पण केलेली आहे कास्ट आयरनच्या पॅन मध्ये. लीजिए फोंडेजी, गरमा गरम भोजन, आराम से बैठ के खाओ. फोंडेजी टिफिन लीजिए, सब्जी लेके आना. आओ जो आराम से गाडी चलाय लो. मी पण आता जेवण करते. मस्त मस्त मिरचू, शापू, ज्वारीची भाकरी. माझं जेवण होताच दादूचं आगमन झालेलं आहे. आज कसा काय लवकर आला बाळा? 11 वाजताच. मास्तरच नाही. मास्तर नाही, तू पळून आलास. बंद केलं कॉलेज. मास्तर नाही म्हटलं बंद कसं केलं? दुसऱ्या मास्तरची वाट पाहायची ना बाळा. नाही आज परत नाही ऐकत, बोर होतं. बोर होतं.
हे राम क्या ही बोले, फिर भी अभी कॉलेज बंक करना थोड़ा सा कम हुआ है इसका. दादू मिरचू कसं झाले बाळा? खाएंगे छोटस ताट आहे. अरे मिरचू घेतलंच नाही? नाही. क्यों नहीं लिए बेटा मिरचू? एकदम चटपटी तिखट छान वाटतं मिरचू खायला. फरसाण लिया आहे, ले लेना मिरचू. दुपारचे बरोबर 12 वाजलेले आहेत आता आणि मी इथे भांडी आणि किचन ओटा पण स्वच्छ केलेला आहे आणि गॅसवरती दोन्ही साईडला दूध गरम करायला ठेवलेले आहेत. या पातेल्यातील दूध आहे म्हशीचं आणि या पातेल्यातील दूध आहे देशी गाईचं. देशी गाईचं दूध हलकंसं पिवळसर दिसत असतं आणि म्हशीचं दूध बघा एकदम पांढरं शुभ्र दिसत असतं आणि म्हशीचं दूध पचायला पण जड असतं आणि देशी गाईचं दूध हे पचायला हलकं असतं. आणि म्हशीच्या दुधापासून मी बनवणार आहे पनीर. आणि आता मी चाललेली आहे खाली पार्किंगमध्ये. काल आम्ही माती आणलेली आहे, ती माती आता बकेटमध्ये घालते आणि त्याच्यामध्ये संत्र्याचं आणि चिकूचं रोप लावते. आता मी पनीर बनवूनच खाली जाते. म्हशीचं दूध चांगलं उकळलेलं आहे, गाईचं दूध पण उकळलेलं, मी गॅस बंद केलेला आहे. आता म्हशीच्या दुधाचं पनीर करते. इथे मी 2-4 चमचे लिंबूचा रस घेतलेला आहे आणि 2-4 चमचे पाणी मिक्स केलेलं आहे. आता थोडं थोडं रस घालते. आणि मिक्स करायचं आहे अधूनमधून, जोपर्यंत दूध फुटत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं. जवळ पनीर म्हणजे दूध फुटलेलं आहे. हे बघा, पाणी वेगळं आणि दूध वेगळं झालेलं आहे एकदम. हे बघा, चला पनीर तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करते. वा भाई वा वा, टेक्स्चर खूप सुंदर दिसत आहे पनीरचं. आता थंड झाल्यानंतर एका कपड्यात बांधून ठेवते. चला आता वृक्षारोपण करायला खाली जाते. बरोबर ही बकेट पण घेतलेली आहे, याच्यामध्ये पण संत्र्याचं किंवा चिकूचं झाड लावेल. दादू आती हूँ बेटा. यस. हे बघा, त्या बकेटमध्ये माती आहे आणि एक पाण्याने भरलेली बकेट पण आणलेली आहे मी. आता करते वृक्षारोपण. जवळजवळ 1.5 तासानंतर माझं वृक्षारोपण झालेलं आहे. हे बघा, या कुंडीमध्ये 2 संत्र्याची रोपं लावलेली आहेत आणि याच्यामध्ये चिकूचं आणि आंब्याची पण रोपं ना मोठ्या कुंडीत लावलेली आहेत. म्हणजे आज एवढं सुंदर वृक्षारोपणाचं काम झालेलं आहे माझं. या तुम्ही, आता मी खूप थकलेली आहे. घरी चालले होते, ताई भेटले. बरं आहेत का? सावलीत उभं राहते. घाम खूप आलेला ताई, खूप कामं केली मी आज. वृक्षारोपण केलं. संत्रा, चिकू, हे बघा नर्सरी तयार झालेली आहे. तुम्हाला कुठलं रोप पाहिजे? बघू आता. विचार करून सांगा. आम्ही फळं खायला येऊ. हा, फळं खायला या तुम्ही, बरोबर आहे. झाडांना पाणी घाला आणि फळं खावा. बाकी काय नाही म्हटलं, स्वाध्यायला करायचं का नाही कंटिन्यू. जाऊ ना तिवळ झाल्यावर. काल दिवसभर काम, आज पुन्हा याचे इथे 1-1.5-2 तास झालं खालीच आहे. वृक्षारोपण केलं, काय करणार. ते पण बऱ्याच दिवसाचं राहिलं होतं काम, म्हणलं करून टाकू आता. गप्पा मारल्या बराच वेळ. हो, या घरी ताई निवांत गप्पा मारू. हा चला वरती जाते आता. दादू झोपलेला आहे. दादूने पण माझी खूप मदत केली, 2 वेळेस पाणी आणून दिलं वरून. चला मी पण आराम करते आता, खूप थकलेली आहे आज. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. दुपारी झाडं लावून मी खूप थकलेले, 1-2 तास झोपले चांगले, तेव्हा आता मला बरं वाटत आहे. आणि गॅसवरती माझ्यासाठी आणि दादूसाठी मदुराईवरून आणलेली कॉफी उकळायला ठेवलेली आहे आणि दुपारी इथं पनीर सुद्धा बांधून ठेवलेलं. हे बघा, पनीर सुद्धा चांगलं तयार झालेलं आहे. आता सोडून ठेवते एका भांड्यामध्ये. मदुराईवरून आणलेली कॉफी सुद्धा आता संपत चाललेली आहे, थोडीशीच राहिलेली आहे. बरं झालं. दादूला देते 1 कप. दादू लीजिए पुत्र, लीजिए. इधर इधर इधर. हाँ जी ठीक है, पी लो. आता 1 कप कॉफी मी पिते हॉलमध्ये बस. म्हणा तर इथं मस्त झोपलेला आहे कॉलेजवरून आल्यानंतर. आता पनीर सुद्धा मी वाटीमध्ये सोडून ठेवलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवून देते. पनीर बनाया है बेटा, पनीर. हे बघा, काल एक्स्ट्रा भाजी झालेली भोपळा, आता संध्याकाळी करते भोपळा.
आणि आता माझा मना सुद्धा उठलेला आहे झोपेतून आणि जिमला चाललेला आहे. हांजी हो गई पुरी. कशाला जातो तिथं कष्ट करायला? घरचं खायचं आणि दुसऱ्यांचं जाऊन कष्ट करायचं, हेच काम आहे ना जिम म्हणजे. त्याच्यापेक्षा सकाळी लवकर उठावं, रनिंगला जावं, योगासनं करावं, सूर्यनमस्कार करावे. क्या ही बोले जिम का ये चल रहा है. केक मी 1 पीस खाल्लेला आहे. शेजारच्या ताईने केक दिलेला, 1 पीस खाल्ला. 1 फॉर युअर पप्पा. आणि मी सुद्धा आता बाहेर चाललेली आहे. आमच्या खिडकीमधली 1 कुंडी कमी झालेली आहे. त्याच कुंडीमध्ये संत्र्याची रोपं आणि चिकूचं रोप होतं. तर रोपं काढताना ना ती कुंडी फुटलेली आहे. त्याच्यामुळे आता 1 जागा कमी झालेली आहे. आता नवीन कुंडी आणते आणि त्याच्यामध्ये फक्त तुळशीचं रोप लावते, बाकी काही नाही. तर आता जाऊन येते लगेचच. अंधार पडत चाललेला आहे. आत्ता मी भाजी मंडईत आलेली आहे. जवळ आली तर अगोदर भाजी घ्यावा असा विचार केला म्हणून आलेली आहे. नंतर कुंड्या घेते जाते वेळेस. खूप मोठी मंडई आहे आमच्या जवळच्या परिसरामध्ये, घराजवळच्या. घेते आता भाजी. हे बघा कारली कशी ठेवलेली आहे ते टोपलीमध्ये. काका केळी कशी? केळी पावशेर द्या मला, कच्ची केळी द्या. इथे खूप साऱ्या पालेभाज्या आहेत. मेथी कशी आहे दादा? 40 रुपयाला. बापरे. दादा 1 मेथी द्या. पिशवी गच्च भरून भाजी घेतलेली आहे मी. चला आता कुंडी आणायला जाते. चला आलेली आहे नर्सरीमध्ये. बघा दिवाळीसाठीच्या पंत्या पण ठेवलेल्या आहेत विकायला. बघते, हे बघा किती सुंदर पंत्या आहेत. हे बघा ही सुंदर पंती आहे. 5 पंत्या आहेत त्या प्लेटमध्ये. इथं खूप सुंदर सुंदर छोट्याशा हत्तीमुखवाल्या कुंड्या आहेत. वा बाई वा वा. मला ना त्याच्यामधून कुंडी पाहिजे. बघते मी विचारून. बघा ही ठीक आहे, छान आहे. ती पण छान आहे. भैया ये इसकी क्या प्राइस है? ये वाली 220. इतनी महंगी? बाप रे बाप. कुछ कम करो. इथे सगळ्या मोठ्या कुंड्या आहेत. अशामधून छोटीशीच आहे. मला अशामधून पाहिजे होती. एका साईडला सरस्वती माता आहे, गणेश भगवान आहे, पण ही मोठी साईज आहे. एवढी मोठी नको आहे, आमच्या खिडकीमध्ये बसणारच नाही. शेवटी हेच कुंडी घ्यायचं ठरवलंय. हा अच्छा ठीक है, यही दे दो. हाँ हाँ छोटी कुंडी आहे. दादा म्हणतात हे गिफ्ट द्यायला घेऊन जातात लोक. चांगलं आहे ना, मी तेवढी घेते. आत्ता मी पंत्या सुद्धा घेतलेल्या आहेत तेवढ्या 1.5 डझन. घरामध्ये अजून आहेत. आणि ही कुंडी आणि हा एक सुंदर दिवा सुद्धा घेतलेला आहे दिवाळीसाठी. चला दिवाळीची पंत्यांची तयारी सुद्धा झालेली आहे माझी. भैया थोडी मिट्टी भर दो. चला मी माझ्या स्वतःच्या हाताने तुळशीचं रोप लावणार आहे. हे बघा. चला बरं वाटलं मला, स्वतःच्या हाताने तुळशीचं रोप लावलेलं आहे मी. चला आता ही एक कुंडी घेऊन जाते. चला डिक्कीत ठेवते पंत्या. जागा आहे की नाही काय माहित. रख दो भैया, पता नहीं बैठता कि नहीं. बैठ गए ना, ठीक है. धन्यवाद आपका. चावी कुठे घेऊन चालली? चावी अरे तुला पाहिजे नाही काय. लो पोहोचलेली आहे घरी आणि आत्ता लगेचच दादू गाडी घेऊन चाललेला आहे. मला वाटलं मदत करशील, कुंडीवरती नेऊन ठेवशील. कुंडी इथे ठेव. ठीक आहे ठीक आहे बेटा. दादू मंदिरात चाललेला आहे. चला आलेली आहे मी घरी आणि तुळशी मातेची कुंडी सुद्धा दादूनी वरती आणून ठेवलेली आहे. इथं आणून ठेवलेली आहे कुंडी तुळशी मातेची. आता थोड्या वेळाने मी ग्रिलमध्ये ठेवते. आणि दादूनी सायंकाळची पूजा पण केलेली आहे. हे बघा पूजा अर्चना पण केलेली आहे. आता नैवेद्य काढून ठेवते. जास्त वेळ देवासमोर नसतो ठेवायचा नैवेद्य. चला आणि आता मी स्वयंपाक करून घेते. स्वयंपाकामध्ये मी काशी भोपळ्याची भाजी, 2 भाकरी आणि पनीरची भाजी बनवणार आहे. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.